हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त असाल. आणि गरमीचे दिवस आहेत आणि तर बाहेर जाण्याची गरज असेल तरच जावं, कारण एवढी जास्त गरमी आहे ना. आणि घरामध्ये थंडी म्हणजे घरामध्ये ऊन किंवा आपण एसीची हवा घेतो, त्याच्यामुळे बाहेरचं गरम हवा आणि घरामध्ये थंड हवा याच्यामुळे काय होतं ना, सर्दी खोकला ताप या सर्वाची साथ आलेली आहे आणि तब्येत खूप जास्त खराब होते. असंच झालं आमच्यात पण सगळ्यांचं. सो तुम्ही जास्त घराच्या बाहेर पडू नका, पडले तर स्वतःची काळजी घ्या. चला तर मग सकाळचे 6:30 वाजलेत आणि आज आहे वृद्धीचा ॲडमिशन डे. काल ओपन डे होता, तर आज ॲडमिशन पण होणार आहे आणि तिचे युनिफॉर्म वगैरे आज सर्व काही भेटणार आहे. तर मी एकाच दिवशी सगळं काही काम करून घेणार आहे, कारण एक दिवस एक पाठी ठेवलं ना तर मग ते सतत रोज 2 दिवसाने 3 दिवसांनी एक युनिफॉर्म घ्यायला जा, पुन्हा काय राहिलं त्यासाठी फिरत राहावं लागतं. म्हणून मी ठरवलं आहे एकाच दिवशी सगळं काही कंप्लीट करून घेऊया. तर ही सकाळची कामं आहेत. तर सगळ्यात पहिले जेवण गरम करून घेते आणि नंतर भाजी चपाती बनवते टिफिनसाठी, कारण बुद्धीच्या पप्पांचा टिफिन आहे. त्याच्यानंतर ना आज दुपारी तर काही टिफिन नाही आहे, पण सकाळचंच टिफिन आहे. सो भाजी चपाती बनवून घेते, माझं सर्व काम उरकून घेते. आणि मी आज स्पेशली नाश्त्यासाठी बनवणार आहे डाळवडे आणि मेंदूवडे. तर त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मी चपाती आणि टोमॅटोची चटणी बनवली आहे टिफिनसाठी. आणि आता जे डाळ भिजत टाकलेली आहे, ती चण्याची डाळ आणि उडदाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती. मस्त चांगली भिजलेली आहे आणि जास्त वेळ भिजल्यानंतर ती कशी जास्त सॉफ्ट होते आणि चांगली फुलते. सो ती मस्तपैकी धुवून घ्यायची आहे चांगली तिला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पण वाटून घ्यायचं आहे, वेगवेगळं वाटायचं, वेगवेगळं वाटण ठेवायचं आहे आणि चांगली वाटून घ्यायची. आणि जी चण्याची डाळ आहे ती थोडी दरदरी वाटायची आणि मेंदू वडे आपण जसे बनवतो तशी उडदाची डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची. पाणी टाकायचं नाही आहे दोन्हीमध्ये, पण विदाऊट पाणी टाकता दोन्ही चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, कांदा टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा, मिरची टाकायची आहे, म्हणजे जसं तुम्हाला तिखट हवं असेल तर. आपण ते चटणीसोबत खाणार आहोत. खोबऱ्याची चटणी बनवणार आहे मी, आपण हिरवी चटणी बनवतो तशी. आणि जसं तिखट हवं असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही टाका. आणि विदाऊट पाणी टाकता हे वाटून घ्यायचं आहे चांगलं. तर मी आता हे धुवून साईडला ठेवते आणि तयार होते पहिले, म्हणजे आंघोळ देवपूजा करून घेते, म्हणजे गरम गरमच बनवेल तर खायला छान वाटतात. आणि तोपर्यंत वृद्धीला उठवेल आणि वृद्धीची पण तयारी होऊन जाईल. सो चला. सो माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मी पहिले घेतलेले आहेत डाळ वडे बनवायला. तर तुम्ही बघू शकता, आपण असे छोटे छोटे वडे करायचे आहेत
आणि बनवून घ्यायचे. त्याच्यामध्ये कांदा मिरची टाकायची आहे, मीठ टाकायचं चवीनुसार आणि मस्त वडे बनवायचे आहेत. मी खूप दिवसांनी बनवले, आता साधारणतः मला आठवत नाही मी कधी बनवले होते लास्ट, पण शाळेत मला असं वाटतं की मी गणपतीत बनवले होते. त्याच्यावरती आत्ता बनवते, म्हणजे बरेच दिवस झाले. आता ह्या वर्षीचे गणपती आले, म्हणजे खूपच दिवस झाले, महिने झाले बनवलं नव्हतं. सो त्या दोन्ही मी बनवून घेत आहे. मी तर तयार झालेली आहे. म्हणजे मला फक्त आता नाश्ता करायचा आणि निघायचं आहे, कारण 10:30चा टायमिंग आहे. आम्हाला घरातच 10 वाजलेत. 10:30 अजून नाश्ता करायचा आहे. आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा. आणि बऱ्याच जणांनी मला अनफॉलो केलं. का अनफॉलो केलं मला हे समजलं नाही, पण असं नका करू, कारण व्हिडिओ बनवायला आणि एडिट करायला खूप टाईम लागतो. जे बनवतात ते त्यांना माहीत असतं. तर कसं आहे ना, की आपण इतरांना सपोर्ट केल्यानंतर ना आपल्यालाही सपोर्ट ओपन होतात तेवढेच. असं नाही करायचं की एक आता पुढे जात असेल म्हणून त्याचा पाय खेचायचा प्रयत्न करायचा. मला खूप वाईट वाटलं, कारण मी खूप जणांना सपोर्ट करते आणि मला नाही म्हणलं तर 40 ते 50 सबस्क्रायबर माझे कमी झाले. सो आधीच माझी तब्येत खराब होती, त्याच्यानंतर मग मला टेन्शनमुळे मला असं वाटलं जाऊ दे. मी आय थिंक आठवडा झाला मी व्हिडिओज टाकले नाहीत त्याच्यामुळे. बट मला व्हिडिओज बनवायला खूप आवडतात, त्याच्यामुळे मी इथून पुढे तर कंटिन्यू टाकेलच. आणि मेहनत केल्यानंतर त्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतंच, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि व्हिडिओज बनवायला मला पहिल्यापासूनच खूप आवडतात, म्हणून मी व्हिडिओ बनवते. बनवायला, एडिट करायला, फोटो वगैरे काढायला मला खूप आवडतं, म्हणून मी हा व्लॉगिंगचा चॅनल चालू केला होता. कसं ना, बाकी सगळ्या गोष्टीसाठी मी बराचसा टाईम दिला, ह्या गोष्टीसाठी पण देऊया हा विचार करून मी चॅनल चालू केलेला. बट सगळीकडे चढ उतार असतात आणि पाय खेचणारे पण खूप जण असतात. इट्स ओके. आपल्या जर मेहनतीवर आपल्याला विश्वास असेल तर आपण सक्सेस कधी ना कधीतरी मिळवतो, हा विचार करून मी हा व्हिडिओ पुन्हा टाकला आज. हा व्हिडिओ पण खूप दिवसाआधीचा आहे, म्हणजे ओपन डे कधी झालं तुम्हाला माहीतच आहे. 1 तारखेला तो ओपन डे होता मुलांचा, तर त्याच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि आज मी टाकते 5 तारखेला. सो सगळ्यांनी नक्की बघा, आवडलं तर लाईक करा. चला. नाश्ता करून घेतलेला आहे लवकर आणि आता थोडंसं रेडी होते, म्हणजे लगेचच आम्ही स्कूलला जाणार आहोत. आणि तुमच्या मुलांचे ॲडमिशन झाले का नक्की सांगा. आणि आता तुम्ही फिरायला कुठे जाणार आहे ते पण सांगा. अजून आमचा पण असा व्लॉग येणार आहे. सो 10:30पर्यंतचा टाईम होता आमचा ॲक्च्युली, तर आता खूप गर्दी असेल, तर आता न थांबता लगेचच पोचूया, कारण आज फॉर्मची चेकिंग पण होणार आहे, म्हणजे
जे मुलं जुनी आहेत त्यांचं पुन्हा ॲडमिशन असतं ना, सो रेग्युलर स्टुडंटचा पहिले त्यांचं होणार. आणि युनिफॉर्म वगैरे आज सगळंच भेटलेलं आहे. फीज वगैरे सर्व कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे कसं ना, नंतर सुट्टीनंतर पुन्हा जायचं म्हणलं तर पाऊस पण असतो आणि सतत एक युनिफॉर्म राहिलं, सॉक्स राहिला, बेल्ट राहिला, त्याच्यासाठी मग भेटतो कधी नाही भेटत. म्हटलं सारखं ये जा नको म्हणून मी त्या दिवशीची डेट होती कन्फर्म, मी त्याच दिवशी जाऊन सगळं घ्यायचा प्रयत्न केला आज, कारण डबल जायला नको म्हणून. सो हे शाळेचे युनिफॉर्म आहेत, पी टीचा ड्रेस आहे आणि बेल्ट वगैरे सगळं एकत्रच भेटलेलं आहे. हे वृद्धीचे टीचर आहेत, ऐश्वर्या टीचर. आणि ह्या आता तिला नेक्स्ट इयरला, सेकंड इयरला नसतील आता, प्रायमरीसाठीच होत्या. आणि तिला 2 वर्ष होत्या, म्हणजे सेकंडमध्ये पण होत्या आणि फोर्थमध्ये पण होत्या. त्यांचा बिहेवियर पण मस्त आहे आणि खूप छान, एकदम शांत टीचर आहेत. अशा म्हणजे मुलांना असं जास्त मारत नाहीत, खूपच शांत आहे. आणि वृद्धीला तर खूप आवडतात. ती मला बोलत होती की मम्मी आता नेक्स्ट इयरला पण ह्याच टीचर असतील. मी बोललं आता त्या नसणार आहेत, तुम्हाला सेकंडरीला नवीन टीचर असतात वेगळ्या, तर त्या मोठ्या मुलांच्या टीचर्स त्या असतील तुम्हाला. आता ह्या टीचर तुम्हाला नसणार आहेत. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीचे हे जे फोटोज आहेत मी थोडेसे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये, कारण मुलंही माझा व्हिडिओ बघतात म्हणून. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.